आज आपण बनवणार शेवग्याचे शेंगांचं पिठलं। ह्या अशा शेंगा सोलून धुवून घेतलेल्या आहेत। पाणी टाकूया। टाकूया। शेंगा शिजेपर्यंत आपण ही तयारी करून घेतलेली आहे। हे आहे चण्याचं पीठ, कोथिंबीर, टोमॅटो, राई, जिरं, कढीपत्ता आणि चिरलेले 2 कांदे आहेत आणि आलं लसूण पेस्ट। आणि हे आपले मसाले, लाल तिखट, हिंग आहे, हळद, गरम मसाला, धणे जिरे पूड। हे आपल्याला सर्व फोडणीसाठी लागणार आहे। आता आपण गॅसवरती हे चण्याचं पीठ आहे ते भाजून घेऊया। तोपर्यंत आपले ह्या शेंगा शिजतात। ह्या पाण्याचा पण आपण उपयोग करायचा आहे। आपण या शेंगा शिजल्यात काय बघूया दाबून। हां, शिजलेले आहेत हे बघा। आता ह्याच्यात पाणी टाकून आपण हे चांगलं हे करून घेऊया, मिक्स करून घेऊया। शिजलेले आहेत ना, सगळं जीवनसत्व त्यात आधी उतरलेले आहेत। कढीपत्ता, जिरे, राई, आता यात कांदा टाकूया। थोडंसं मीठ टाकूया। फोडणीत मीठ टाकल्यावर कांदा चांगला व्यवस्थित शिजला जातो। आता टोमॅटो टाकूया। शेवग्याच्या शेंगा ह्या आपल्या प्रकृतीसाठी चांगल्या असतात। संधिवात वगैरे असेल किंवा इतर काही आजारांसंबंधी असतील तरी पण आपल्याला ते शेवग्याच्या शेंगांचे जीवनसत्व आपल्याला मिळतात। जसं शेकटाचा भाजी चांगली असते प्रकृतीसाठी, तसे शेंगांची भाजी सुद्धा खाऊन बघा, छान लागेल आणि ही प्रकृतीसाठी सुद्धा चांगली असते। आलं लसूण पेस्ट टाकूया। हळद, धणे जिरे पूड, गरम मसाला आणि लाल तिखट। तिखट जसं आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये त्या शेंगा शिजलेल्या पाण्याचा उपयोग करणार आहोत। गॅस बारीक करूया। अगोदर पाणी टाकूया आपण शेंगा काढून घेऊया। अगोदर आपण मीठ टाकलेलं होतं म्हणून आपण थोडंच मीठ टाकलं फोडणीमध्ये। हे आपण यात टाकूया।
आणि घेऊया अजून गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत आपल्याला. आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत ऑलरेडी. मग हे आपलं पिठलं शिजलं का त्यात शेंगा टाकायच्या. आपण पीठ पण भाजून घेतलेलं आहे बेसन. आता टाकूया. हे आपलं शिजलेलं आहे पीठ. हवं असेल तर पाणी अजून टाकू शकतो. कोणाला सुकं हवे तर सुकं. भातावरही खाता येतं आणि भाकरीबरोबर चपातीबरोबरही खाता येतं. मला थोडंसं पातळ हवं आहे म्हणून मी पाणी टाकते, कारण ते थंड झाल्यावर परत घट्ट होणार. ढवळत राहावं लागतं, नाही तर मग खाली आपली डिश तयार झालेली आहे. शेवग्याच्या शेंगांचं पिठलं.